काय नाव तुझं? दीपक साहेब. दीपक कैलास. गाव कुठलं? धनगर. तालुका अंबड, जिल्हा जालना. बरं, आता कुठलं वाण लावलं होतं तुम्ही? संध्या गोड लावलं होतं. यावर्षी पहिलाच टाइम लावलं होतं? बरं, कसं वाटलं तुम्हाला? वाण चांगलं आहे. काय चांगलं वाटलं त्याच्यामध्ये? त्याच्यात साईज, बोंडाची साईज व्यसण्यासाठी बी चांगलं आहे. बोंडाची साईज चांगली आहे, मोठं वेचायला सोपं आहे. हा. आणि रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. बरं, रोगप्रतिकार शक्ती सुद्धा चांगली आहे. हो. आणि त्याच्यात किती उत्पादन मिळालं तुम्हाला एका एकरामध्ये? 15 क्विंटल. 15 क्विंटल एका एकरामध्ये. एका एकरामध्ये बरोबर. आणि लवकर येणार आहे. लवकर येणारं वाण आहे. हा. मी कपाशीत काढून टरबूज लावलंय. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कपाशी आता यांचं असं म्हणणं आहे की या क्षेत्रामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केलेली होती आणि किती, मला वाटतं नोव्हेंबर मध्ये काढला. नोव्हेंबरमध्ये काढलं. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी कपास काढून यायचं. 1 महिन्यामध्ये याला एक एक तळण घेऊन परत तुम्ही दुसरं क्रॉप घेतलं. दुसरं क्रॉप घेतलं. म्हणजे हे काय आहे की असं आहे की तुम्हाला मोठं बोंड आहे, वेचायला सोपं आहे, वेचायला सोपं आहे. रोगाचं प्रमाण कमी आहे, रोगाचं प्रमाण कमी आहे, प्लस त्याच्यात लवकर येणार असल्यामुळे दुसरं पीक सुद्धा लवकर. कांदा आहे किंवा किती पॅकेट लावणार? 3-4 पॅकेट लावलं. 4 पॅकेट लावणार. यावर्षी फक्त 200 ग्रॅमचा डेमो. 200 ग्रामचा डेमो लावला होता. तुमचा नंबर काय दीपक भाऊ? 9765 41 54 55. ओके, धन्यवाद. धन्यवाद.